Good morning, and this is a refreshing morning of Gudi Padwa day. Well. So this vlog is going to be in Marathi as we have already shot it before, and I'm posting it late. And as I belong to Maharashtrian family, and as it's Marathi Navavarsha, that is Marathi New Year, I hope you guys enjoy our little celebration. आणि आज गुढीपाडवा आहे मराठी न्यू इयर ऑल्सो. So we'll go through it ahead. Good morning, आजी. आज पाडवा आहे ना आपल्याकडे. काय म्हणायचंय तुला? शुभेच्छा द्यायच्यात तुला. आज मराठी नववर्ष आहे, म्हणजेच गुढीपाडवा आहे. सो वी आर गोइंग टू मेक पुरणपोळी. So let's do it. माझी आत्या, शी इज द मेन शेफ हिअर. आणि आज आपण पुरणपोळीचा बेत यांच्या गायडन्स अंडर करणार आहोत. काल रात्रीच सांगून. अशा प्रकारे माझी मुलगी आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुरणपोळीसाठी गूळ कापत आहे. आणि अतिशय मेहनतीने ती गूळ कापत आहे. किती कष्ट होत आहे तिला ते दिसत आहे. आणि त्याचा आनंदही ती घेत आहे त्या कष्टाचा. पुरणपोळी गोड होण्याचं कारण एकमेव गूळ. अशा प्रकारे तिचा थोडा गूळ कापून झालेला आहे. गुळाच्या ढेपीतला. स्वतःला पण घे. घेऊ तुला नाही कसं आहे पप्पा माझे मस्त पाणी घालतायत झाडांना. किती तुला वेळ लागतो. बाबाच देणार मला फुटेज. दीदी एबीपी माझा म्हणली. एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. बस कर ना. स्वतः का ऐकून घ्या जरा. हे बांधायचं, हे बांधायचं कुठं तिथं एक नाही बांधून चांगलं. त्या खांबाला तिथं वर खाली आणि वर दोन ठिकाणी बांधावं लागेल. घोडा आहे ना. तो घोडा आणा आधी बांधायला. हो बरोबर आहे, ते बोलतो. आता तू धावशील घोडा आम्ही उभे धरून नव्हत. घोडा आणायला जाशील. हे माझे आजोबा. मजा घेतात. मग तुला एवढा दिला ते बंद हातात. आलं तिकडे घेतला तरी हरकत नाही. मोजून कशाला. अरे जास्त झाले. जास्तच झाली म्हणतात. समजा तू असा ठेव. आत घेतो मी. अशी पाहिजे इझी कशी बाहेर जायचं. बरोबर आहे. नाही पडेल. काय पडेल तिथे बांधल्यावर पडेल. थांबा जरा गडबड करू नका. पाठव चप्पल काय पाहिजे बाबा? सुंब. सूर्यान पाय कापशील तू तुझा. अच्छा. मी कसं पेज मधल्या देवगड वरच्या साईडला लाईन मध्ये बघ. तरी पण तिला कळलं नाही. पुढे विचारते. मी तेवढे मोठे घ्या.
काय पाहिजे तुला गोड दे. वेलकम टू आवर पुरणपोळी सेशन. आणि मी फर्स्ट टाइम पुरणपोळ्या करते आणि माझी गुरु आहे माझी आत्या. आत्या से हॅलो तिकडे. आत्या आमची मास्टर शेफ आहे सगळ्याच बाबतीत. तर आज पुरणपोळ्यांचं सेशन आहे. झालं ना त्याचा हात पण धरणार नसत ना. हा बरोबर. पुढचा गोळा तो हा मग हा याला हा रचना केलेला गोळा आहे. आणि याचे पण टेन्शन आहे लावत एक साईडून ओढू लागतं आणि एक साईडून ताट लागतं. अरे अशी हे चुकल्यावरचे शिक्षा नाही कुठली आहे ती आत्या. पुरणपोळी गटाची आमटी उसळ. नाही आहे. आता आपण रेडी होतोय म्हणजे मी रेडी होते गुढीपाडव्यासाठी. तर मेकअप झालाय माझा बऱ्यापैकी करून. हेअरस्टाईल बाकी आहे आणि मी आज साडी नेसणार आहे. सो साडी नेसणं बाकी आहे. भेटली तू पुन्हा पाहिले मला. संध्याकाळची वेळ झाली आणि आता आम्ही गुढी उतरवत आहोत. ह्याला म्हणतात बताशे ना. बताशे हार आणि या प्रकारे एक कापड आपण लावतो आणि हे कडुलिंबाचा पाला आणि आंब्याच्या झाडाचं डाऊल ना कलश ज्यावर आपण छान हळद कुंकू असं सगळ्यांनी आपण छान लाईन्स काढतो, डॉट काढतो, स्वस्तिक काढतो. गुढीपाडवा. अँड दिस इज हाऊ वी सेलिब्रेटेड आवर गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष. मराठी नववर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष खूप खूप छान जावं. खूप खूप सगळ्यांची मेंटल हेल्थ खूप छान असू दे. सगळ्यांना सक्सेस मिळू दे. सगळे मनापासून आनंदी असू देत. अजून काय पाहिजे. या नोटवर आत्ता मी हा व्लॉग एंड करते आहे बिकॉज संध्याकाळ झाली आहे आणि याच्यानंतर आमच्यात घरी नॉर्मल गप्पा टप्पा आणि सगळं होणार. सो लेट्स जस्ट एंड. आणि माझी खूप हालत झाली आहे. whatever, I still look pretty. हेच तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये पण टाकायचं आहे. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड लाईक शेअर सबस्क्राईब.